सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। बुधवारी 9 ऑगस्टला मुंबईमध्ये मराठा मोर्चा निघतोय। बऱ्याच अपेक्षांनंतर हा मोर्चा मराठा समाजाला मुंबईमध्ये काढता येतोय। सरकारनं तशी परवानगी दिलेली आहे। मुंबईमध्ये काहीही करून शक्ती प्रदर्शन करायचंच असा अट्टहास आग्रह हा मराठा समाजाचा राहिला आणि त्यानुसार हा मोर्चा बुधवारी मुंबईत धडकतोय। प्रश्न असा आहे की मराठा मोर्चा काढल्यानंतर सरकार पुन्हा एकदा मराठा समाजाबरोबर चर्चा सुरू करेल का? मराठा मोर्चा काढत असताना राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। त्या अधिवेशनामध्ये सरकार काही पावलं उचलेल का? तसंच सरकारनं दरम्यानच्या काळामध्ये मराठा समाजासाठी काही योजना, काही निर्णय घेतले, त्यांच्या अंमलबजावणीचा पाढा पुन्हा एकदा सरकार विधिमंडळात मांडेल का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या मराठा मोर्चांचा आत्मा हा मराठा आरक्षणच राहिलेला आहे। अशा वेळी आरक्षणासाठी काही रोडमॅप सरकार विधिमंडळात सांगेल का? तसंच मराठा मोर्चाचे जे आयोजक आहेत, जे समाजाचे प्रतिनिधी म्हणून पुढे आलेले आहेत, त्यातल्या काही निवडक लोकांबरोबर सरकार चर्चा करेल का? त्यासाठी एखादी संयुक्त समिती स्थापन करेल का? अशी वेगवेगळी शक्यता सध्या वर्तवली जाते। एकूणच याचा उहापोह करताना आपण ही चर्चा करणार आहोत। आपला आजचा सवाल बघा। आपला आजचा सवाल आहे, मोर्चांमुळे मराठा आरक्षणाचा सरकारवर दबाव वाढेल का? मोर्चामुळे सरकारवर मराठा आरक्षणासाठी दबाव वाढेल का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक व्यंकटेश पाटील, खास लातूरवरून आलेले आहेत। आपल्यासोबत ओबीसी आरक्षणाचा फेर आढावा घ्यावा अशी मागणी करणारी ज्यांची याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये आहेत ते बाळासाहेब सराटे आहेत। तसंच आपल्यासोबत ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर आहेत। याशिवाय नाशिकहून आपल्यासोबत महाराष्ट्र ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अभ्यासक प्राध्यापक श्रावण देवरेसुद्धा आहेत। तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आमदार प्रवीण दरेकरसुद्धा आहेत। मी सर्व पाहुण्याचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीला मी थेट श्रावण देवरे सरांपासनं निगेटिव्ह नोटवरती ही चर्चा सुरू करतोय। श्रावण देवरे सर, मराठा मोर्चे निघाले, त्यानंतर ओबीसी मोर्चा आला, मुस्लिम मोर्चा आला, अनेक समाजाचे मोर्चे निघाले आणि आता हे लोन कुठेतरी थांबलं होतं ते पुन्हा एकदा मुंबईमध्ये मराठा मोर्चा काढून सुरू होत आहे। मुंबईमध्ये जो मराठा समाजाचा मोर्चा बुधवारी 9 ऑगस्टला निघतोय, हा मोर्चा सरकारवर दबाव आणण्यासाठी निघतोय का? आणि या मोर्चामुळं सरकारवर किती दबाव पडेल असं तुम्हाला वाटतंय? कारण या मोर्चाचा आत्मा हा आरक्षणच आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार या मोर्चाला किती गंभीर घेईल? इतर समाजाचे प्रतिनिधी म्हणून, ओबीसी समाजाचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरतो आहे आणि एवढे मोर्चे निघाल्यानंतरही आणि एवढे लाखांचे मोर्चे निघाल्यानंतरही सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही, राजकारणावर त्याचा काही परिणाम होत नाही, निवडणुकांवर त्याचा काही परिणाम होत नाही। हा एक मुद्दा म्हणजे तुम्ही सुचवलेला हा एक मुद्दा, पण मला अजून थोडंसं याच मुद्द्याला धरून थोडी वेगळी भूमिका अशी मांडायची आहे। मी परवाच्या बातमीकडे तुमचं लक्ष वेधतो। परवा अशी एक बातमी होती की मुंबईच्या मराठा मोर्चा संयोजकांनी महाराष्ट्रातल्या मराठा आमदारांची बैठक बोलवली होती। बातमीचं टायटल असं होतं की मराठा आमदारांनी या मोर्चाच्या बैठकीकडे पाठ फिरवली, असं टायटल होतं। आणि एक बातमीमध्ये सांगितलं होतं की 145 आमदार मराठा समाजाचे आहेत आणि 30-35 आमदार सुद्धा या बैठकीला उपस्थित राहत नाहीत। मग प्रश्न असा उद्भवतो की मराठा समाजाच्या एवढ्या मोठ्या लाखांच्या मोर्चाचं गांभीर्य मराठा आमदारांना जर नसेल
तर बाकीच्यांना कसं असेल हो, त्या फडणवीस साहेबांना तरी कसं असेल आणि बाकीच्या ओबीसींना किंवा बाकीच्या इतर एससी एसटींना तरी त्याचं काय गांभीर्य असेल? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतो. याचं मागचं कारण असं आहे की हा मोर्चा प्रस्थापितांच्या विरोधात नाही, शासनाच्या विरोधात नाही, सरकारच्या विरोधात नाही. त्यामुळे या मोर्चाचे काहीच परिणाम होत नाही. आमचं तर म्हणणं आहे की परिणाम झाला पाहिजे आणि मराठा समाजाला ताबडतोब आरक्षण मिळालं पाहिजे. पण या बाबतीमध्ये ध्येय धोरण ठरवताना किंवा स्ट्रॅटेजी ठरवताना कुठेही वैचारिक भूमिका न घेता जर असे मोर्चे निघत असतील आणि लोकांना चुकीचे मार्गदर्शन करून रस्त्यावर उतरण्याला त्यांना भाग पाडण्यात असेल तर मला वाटतं की सरकारवर याचा काही परिणाम झालेला पण नाहीये आणि पुढे होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे. आपल्यासोबत बाळासाहेब सराटे आहेत. बाळासाहेब सराटे, श्रावण देवरे यांचं परखड मत आहे की या मोर्चांचे आतापर्यंत सरकारवर काही परिणाम झाला नाही आणि मुंबईचा जो मराठा मोर्चा आहे त्याचाही सरकारवर फार मोठा विपरीत परिणाम होईल आणि सरकार खूप दबेल असं त्यांना वाटत नाही. आपण 2-3 गोष्टी लक्षात घेऊया की मराठा समाजाचा मोर्चा याचे 2-3 आयाम आहेत. पहिल्यांदा म्हणजे मराठा समाज हा कधीच संघटित होत नाही असा एक आरोप होता. मराठा समाजाने हे मोर्चे काढून तो आरोप नक्कीच धुवून काढलेला आहे. आता मराठा समाजाचे आमदार संघटित झालेले नाहीत. आमचं म्हणणं की हे 150 आमदार मराठा समाजाचे असं जे सांगितलं जातं त्यातले 50 तर कुणबी जातीचेच आहेत. त्यामुळे जे काही 100 आमदार आहेत त्यातले 35 एक आमदार उपस्थित होते आणि मला असं वाटतं ही मराठा समाजाच्या मोर्चाची एक उपलब्धी आहे. बाकीचे आले असतील किंवा काही घाबरले असतील तर तेही उद्या येतील किंवा ते आतून आमच्याबरोबर आहेत असं आम्ही समजतो. पण आमचा दुसरा एक उपमुद्दा असा आहे की आम्ही समजा भुजबळ खासदारकीला जेव्हा नाशिकमधून उभे राहिले तर मग त्याला मराठा समाजाने मत दिल्याशिवाय ते खासदार झाले होते का? मग असे आमदार दुसऱ्या जातीचे किंवा ज्यांना ओबीसी म्हणून नाव लागलेले, खरं म्हणजे आमदार ओबीसी असू शकत नाही कारण ओबीसी असण्यासाठी क्रिमिलियरमधून तो बाहेर असावा लागतो, नॉन क्रिमिलियर असावा लागतो आणि आमदार हा नॉन क्रिमिलियर नसतो त्यामुळे तो ओबीसी असू शकत नाही. पण ओबीसी जातीत जन्मलेले काही आमदार असतील त्यांना मराठ्यांनी मत दिल्याशिवाय ते आमदार झाले का? म्हणजे त्यांची जबाबदारी मराठ्यांच्या प्रति काही नाही का नागरिक म्हणून? त्याच्यामुळे मराठा आमदारांनी काही करावं आणि बाकीच्या जातीच्या आमदारांनी बघत बसावं हे सुद्धा लोकशाहीच्या दृष्टीने बरोबर नाही. तिसरा मुद्दा असा की मराठ्यांचं काही काम झालं आहे की नाही, सरकारने काही केलं आहे की नाही. हां, याच्याबद्दल आम्ही देवरे सरांशी नक्की सहमत होतो आहे की सरकारने जसं इतर ओबीसीचा काही प्रश्न असेल तर तो हे सरकार म्हणजे भाजपचं सरकार आपुलकीने ओन करतं, तसा हा प्रश्न आमचा सरकारने आपुलकीने ओन करावा तो केलेला नाही असं मात्र आम्हाला नक्की जाणवतं आहे. परंतु म्हणून मराठा समाजाने आपला जो न्याय आणि लोकशाहीनुसार लढा सुरू केलेला आहे तो निरर्थक आहे असं काही म्हणता येणार नाही. आणि आमदारांची भूमिका इथं व्यक्त केली जाते आहे, त्याविषयीची अपेक्षा व्यक्त होते आहे. मी थेट जातो आहे प्रवीण दरेकर यांच्याकडं. प्रवीण दरेकर, इतके मोठे मोर्चे निघाले, जवळपास 57 मोर्चे निघाले आणि मुंबईतला हा 58वा मराठा मोर्चा आहे. आता मोर्चा अगदी मंत्रालयापर्यंत येऊन धडकतोय तरी सरकार जागं होत नाही अशी मराठा समाजातून खंत व्यक्त होते आहे. अशा वेळी जे मराठा समाजाचे तुमच्यासारखे आमदार आहेत त्यांनासुद्धा मराठा समाजाच्या मागण्यांचं, मराठा आरक्षणाचं किंवा मराठा समाजाची ज्या काही इतर निर्णय योजना आहेत त्याबाबत फारसं गांभीर्य नाही असाही आरोप होतो आहे. तो तुम्हाला पटतोय का? नाही आशिषजी, खरं म्हणजे मराठा समाजाच्या मोर्चाचा परिणाम होत नाही असं म्हणणंच मुळात चुकीचं आहे. कारण मराठा समाजाचे राज्यभर जे 57 मोर्चे झाले त्या मोर्चाची दखल त्या ठिकाणी राज्य शासनानं अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे आणि परिणाम बोलाल तर त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मोर्चानंतर आक्रमक मागणीनंतर शासन स्तरावरचे अनेक विषय मार्गी लावण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार करतं आहे. आता जे प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेत, मग कोपर्डीचा बलात्काराचा तो विषय असेल आणि आरक्षणाचा विषय असेल, हे 2 प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे तिथे गती देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शासनाकडं आमची आग्रहानं मागणी आहे. परंतु परिणामच झाला नाही असं म्हणणं त्या ठिकाणी संयुक्तिक नाही. याचा कारण सारथीसारखी त्या ठिकाणी प्रशिक्षण संस्था असेल,
जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी वसतिगृहाची त्या ठिकाणी योजना असेल, अण्णासाहेब साठे भाऊ अण्णासाहेब पाटील यांच्या नावानं त्या ठिकाणी महामंडळ असेल, त्यासाठी करायची तरतूद असेल, अशा प्रकारच्या अनेक शासन स्तरावरच्या योजना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या आहेत. आता त्याची तातडीनं गतीनं अंमलबजावणी होणं आवश्यक आहे, हे निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे परिणामच झाला नाही, शासन स्तरावर अत्यंत चांगला परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या मोर्चाकडं अत्यंत गांभीर्यानं पाहत आहेत. मराठा समाजाची त्या ठिकाणी असणारी संख्या, शक्ती आणि त्यांच्या मागण्यांमधली संवेदना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नीट माहीत असल्याकारणानं त्या ठिकाणी संवेदनशील असे मुख्यमंत्री या विषयाकडे कानाडोळा करत नाहीत, हे मी अत्यंत आत्मविश्वासानं त्या ठिकाणी सांगतो. आणि येणाऱ्या मोर्चानंतर ते आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे बघायला मिळेल. आणि त्यामुळे या ठिकाणी परिणाम नाही, मोर्चाकडे आमदार पाठ फिरवत नाहीत, अशीच माझी आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती आहे की या विषयाचं त्या ठिकाणी राजकारण होता कामा नये. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला ज्या वेळेला मराठा समाजाच्या आमदारांना त्या ठिकाणी बोलावलं गेलं, मला वाटतं 25-30 आमदार त्या ठिकाणी आम्ही होतो. ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायला गेलो, त्यावेळेला 60-70 आमदार त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही त्या ठिकाणी होतो. याचा अर्थ आमदार लक्ष घालत नाहीत, आमदार त्या ठिकाणी घाबरत आहेत असं काय मानायचं त्या ठिकाणी कारण नाही. या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या समाजासाठी, आपल्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी पुढं असतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे आमदार या मराठ्यांच्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी पुढं आहेत, हे मला आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. प्रवीण दरेकर, तुम्ही बोलताना एक मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे सारथीचा. 1 जानेवारी 2017ला निर्णय झाला की सारथीसारखी संस्था आपण सुरू करायची, पण अजूनही हा निर्णय कागदावर आहे अशी टीका होते सरकारवर. होय आशिष, आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. म्हणून मी मगाशीच म्हणालो की जे विषय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेत, निर्णय केलेत, घोषणा केलेत, आश्वासनं दिलेत, ते निर्णयांची अंमलबजावणीनं तातडीनं गतीनं होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी यंत्रणा लावणं आणि त्याचे फायदे मराठा समाजाला तात्काळ मिळणं आवश्यक जे आहे ते त्या ठिकाणी निश्चितपणे थोडी दिरंगाई होते. आणि म्हणून याही मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे आमची विनंती राहणार आहे की ह्या ज्या काही आपण घोषणा किंवा जी आश्वासनं त्या ठिकाणी दिलेत ते त्या ठिकाणी गतीनं एक्सपिडाईट करावी, अंमलबजावणी करावी, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आम्ही करतो आहे. आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की आशिषजी, जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, जे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे, ते मराठा समाजाला मुख्यमंत्री दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारची माझी ठाम माझं समज आहे. ठीक आहे, आपल्यासोबत चंद्रकांत बावकर सर आहेत. सर, मराठा मोर्चा निघाले, आता मुंबईत मोर्चा येतो आहे. या मोर्चांमुळं ज्या इतर सवलती योजना आहेत ज्याचा सरकारनं वेळोवेळी पुनरुच्चार केलेला आहे, पण खरं उद्दिष्ट जे आहे या मोर्चांमागचं ते मराठा आरक्षणच आहे. आणि दुसरीकडं मराठा आरक्षणाचा विषय हायकोर्टात प्रलंबित आहे. असं असताना सरकारी पातळीवरती मराठ्यांना आरक्षण द्यावं असं सरकारनं आधीच जाहीर केलेलं आहे. आम्ही कटिबद्ध आहोत, हे मुख्यमंत्र्यांचं वाक्य आहे. ते वारंवार तशी प्रेस रिलीज जारी करतात की मराठ्यांना आरक्षण देण्यास भाजप सरकार कटिबद्ध आहे. पण काय करणार आहोत, रोडमॅप काय आहे? आतापर्यंत म्हणत होते की इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. आता मध्येच चर्चा सुरू झाली आहे की मराठ्यांना आरक्षणच द्यायचं असेल तर मग मराठे हे मूळचे कुणबी आहेत म्हणून दिलं पाहिजे का, त्यावरही विचार सुरू आहे. सरकारी पातळीवरती सरकार कसा या प्रश्नाचा विचार करतो असं तुम्हाला वाटतंय? कारण तुमची सुद्धा याचिका आहे. खरं तर मराठा मोर्चा हा उद्याचा आहे, तो 58वा आहे. माझं म्हणणं, एक मोर्चा आला, 2 मोर्चा आला, मोर्चा आला, दुसरा आला, तिसरा आला, समजू शकतो. पण 58 मोर्चे काढण्याची पाळी एखाद्या समाजावर येते, तरी देखील या ठिकाणी राज्य करणारा कुठलाही पक्ष असू दे, सत्ताधारी पक्ष असू दे, त्याच्यावर दबाव येत नाही असं नाही.
पण मराठा समाजाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाचे जे मोर्चे आहेत त्यांचा दबाव निश्चित त्यांच्यावर आलेला आहे. फक्त आरक्षण सोडून सगळ्या बाबतीमध्ये दबाव आलेला आहे. आणि आरक्षण सोडून तुम्ही मराठा समाजानं काही मागितलं तर ते अजिबात नाही म्हणणार नाहीत असं मला वाटतं. त्याचं कारण असं की आरक्षणाच्या बाबतीमध्ये आत्ता जे चालू आहे ओबीसींना दिलं जाणारं जे आरक्षण आहे तो असून अडचण आणि नसून खोळंबा अशा प्रकारची भावना ओबीसी समाजामध्ये आहे. कुठलंही सरकार आहे ते आरक्षणाच्या बाबतीमध्ये अजिबात गंभीर नाही. आपण जसं म्हटलं या ठिकाणी आशिषजी, तसं बोलाचा भात आणि बोलाची कढी ही आम्ही ओबीसी अगदी आरक्षण लागू करण्यापासून आत्तापर्यंत तो अनुभवतो आहोत. आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं की नाही द्यावं यांच्याबाबतची जी भूमिका आमची आहे ते आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये मांडलेली आहे. आणि त्याच्यामुळे माझं स्वतःचं मत आहे, आमच्या संघटनेचं मत असं आहे की आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारच्या हातात राहिलेला नाही. त्याचं कारण असं की राणे समिती जी नेमली गेली घटनाबाह्य समिती होती ती, आणि त्यांनी ज्या शिफारशी केल्या आणि त्या शिफारशी अंमलात आणण्याचा प्रयत्न राज्य शासनानं केला त्याला आव्हान देण्यात आलं. आणि मुंबई उच्च न्यायालयानं ज्या कारणास्तव त्याला स्थगिती दिलेली आहेत ते मुद्दे खोडून काढून ते पूर्ण नील करीपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळू शकणार नाही. दुसरी गोष्ट अशी की आत्तापर्यंतच्या कोणत्याही कोर्टाच्या निर्णयानं मराठ्यांच्या बाजूनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका दिली म्हणजे हे केलेला निर्णय दिलेला नाही. कुठलाही आयोग मराठ्यांना आरक्षण द्यावं अशा प्रकारची शिफारस करत नाही. आणि त्यामुळे सरकारच्या दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी जे आरक्षण आहे ते पूर्णता हे वापरलं गेलेलं म्हणजे 50% अधिक 2% असं एकूण 52% आहे. आणि त्यामुळे सरकारच्या हातात नाही म्हणजेच आडात नाही तर पोहऱ्यात येऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हे जे आरक्षण दिलं जातं ते सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक निकषांवर दिलं जातं. आणि याच्यामधले जे निकष आहेत सद्यस्थितीला जे लागू असतील अशा प्रकारचे निकष लावून जर त्याच्यामध्ये मराठा समाज बसत असेल तर त्यासाठी कुणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. परंतु त्या निकषामध्ये आणि मुख्यत्वे सामाजिक मागासलेपणा जो आहे तो सामाजिक मागासलेपणा मराठा समाज सिद्ध करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना आरक्षण मिळणं आजचा जो निकष आहे त्यानुसार आरक्षण मिळणं अशक्य आहे. आणि त्याच्यामुळे सरकारवर किती दबाव जरी वाढवला तरी जे योग्य चॅनलमधून जायला पाहिजे, योग्य त्या पद्धतीनं त्या आरक्षणाच्या दिशेनं वाटचाल करायला पाहिजे ती होत नाही. अलीकडे जो राज्य मागासवर्ग आयोग नेमला गेलेला आहे तो आयोग पूर्णतः सरकारवर दबाव आल्यामुळेच आणि या मोर्चांचा दबाव आल्यामुळेच ओबीसींसाठी जो आयोग असताना देखील त्या ठिकाणी न्यायमूर्ती म्हसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जो आयोग नेमला गेला ते अध्यक्ष म्हणून जे निवडले गेलेले आहेत ते मराठा समाजाचे आहेत. त्या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून ज्यांची नियुक्ती केलेली आहे ते तज्ज्ञ कशामध्ये असायला पाहिजे याच्याकडे डोळेझाक राज्य शासनाने केलेली आहे. एका गणितज्ञाला एक सामाजिक विषयांवरचा किंवा समाजशास्त्रातला संशोधक या नात्यानं जर त्या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून जर नेमत असतील तर निश्चित स्वरूपामध्ये मराठा मोर्चाचे जे मोर्चाचा जो दबाव आहे तो त्यांच्यावर आल्यामुळेच मराठा धार्जिणं हे राज्य मागासवर्ग आयोग केलेला आहे असं आमचं ठाम मत आहे. हा ओबीसींसाठी हा आयोग नेमलेला नाही. आणि त्याच्यामुळं हा आयोग यापूर्वीचे जे आयोग झाले बापट आयोगासहित सराफ आयोगासहित ज्यांनी जो शिफारशी केल्या त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून सांगितलं गेलेलं होतं. आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या ज्या हेतुपुरस्सर ज्या नेमणुका केलेल्या आहेत त्या केवळ मराठा आरक्षण कोणत्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाला मराठ्यांना द्यायचं आहे म्हणून केलेलं आहे. परंतु आमचा घटनात्मक ज्या तरतुदी आहेत त्यानुसार त्या आयोगालाच आमचा आक्षेप आहे.
ठीक आहे. चंद्रकांत बावकर सरांनी 2-3 मुद्दे खूप महत्त्वाचे मांडलेले आहेत. त्यामध्ये मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा, कुठल्या निकषांवरती सामाजिकदृष्ट्या मागासलेला हा समाज आहे असं म्हणता येईल असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. दुसरं म्हणजे मसे आयोगाच्या एकूणच क्रेडेन्शियल्सवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की मराठा समाजाची एक व्यक्ती राज्य मागासवर्ग आयोगावरती कशी येऊ शकते. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की हा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. आणि बोलता बोलता मुख्यमंत्र्यांची भूमिका त्यांनी त्यांच्या उत्तरातली जी त्यांनी नागपूरच्या अधिवेशनात गेल्या हिवाळी अधिवेशनात मांडली होती ती खोडून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बापट आयोगाच्या एकूणच अहवालावरती शंका उपस्थित केली होती. हा अहवाल विधिमंडळात का मांडू नये असं खुद्द मुख्यमंत्रीच म्हणाले होते. त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची. आपण ब्रेकनंतर व्यंकटेश पाटील आपल्यासोबत आहेत, मराठा आरक्षणाचे अभ्यासक, त्यांच्याशी चर्चा करणार आहे, इतरही पाहुण्यांशी चर्चा करणार आहे. पण एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आता आपली जी चर्चा आहे ती अगदी डिवाईड झालेली आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरच आता ही चर्चा आलेली आहे. यामध्ये ओबीसी आरक्षण हा सुद्धा एक कळीचा मुद्दा बनला आहे. आपल्यासोबत व्यंकटेश पाटील आहेत. व्यंकटेश पाटील, जसं बावकर सर म्हणाले, एक तर 2 गोष्टी सुरू आहेत. एक तर बापट आयोगाच्या अहवालाला आव्हान द्यायचं. कोणी आव्हान दिलं तर सरकारनंच दिलं. त्या अहवालामध्ये काहीतरी काळंबेळं झालेलं आहे. तिथं जो काय न्यायनिवाडा झाला तो काही प्रॉपर झाला नाही असं मुख्यमंत्रीच त्यांच्या भाषणात म्हणाले होते. आणि त्यानंतर न्यायमूर्ती म्हसे यांची राज्य मागास आयोगावरती नेमणूक, या 2 मुद्द्यांमुळं अशी एक चर्चा सुरू झाली आहे. मग जे सध्याचे ओबीसी घटक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुरू झालेली आहे. ती म्हणजे मराठा हे मूळचे कुणबी आहेत आणि म्हणून मग सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये मराठांचा समावेश का करू नये असा सरकार तर विचार करत नाही ना. आणि त्यामुळं ही खळबळ झालेली आहे. मला सुरुवातीला काही हा विषय तुम्ही म्हटल्यासारखा हा इतका मोठा विषय आहे आणि म्हणजे कॅमेऱ्यासमोर काहीतरी 4 शब्द बोलले, ह्या आयोगात असं म्हटले, त्या आयोगामध्ये तसं म्हटलं, हे इथपर्यंतचा विषय नाही आहे. हा विषय खूप व्यापक आहे. जसं आता सन्माननीय बावकर सर सांगत होते की खत्री आयोगामध्ये काय झालं, बापट आयोगामध्ये काय झालं आणि राणे समिती घटनाबाह्य होती. आता मी एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम म्हणून ह्या विषयाचा अभ्यास केलेला आहे. मग ह्या अभ्यास करत असताना मला माझ्यासमोर ज्या गोष्टी आलेत ना, तरी हे 3ही आयोग मी वाचलेले आहेत. म्हणजे बापट कमिशन असेल, खत्री कमिशन असेल आणि राणे समिती, या 3ही आयोगामध्ये मराठा समाजाला आरक्षण नाकारलेलं आहे असं कुठंही नाही. या 3ही आयोगामध्ये मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे आयोगामध्ये लिहिलेलं आहे. आजसुद्धा ते लिहिलेलं आहे. पण त्याचं परसेप्शन समाजामध्ये जर वेगवेगळ्या पद्धतीनं करत असतील, त्या विषयातले अभ्यासक म्हणून किंवा कुठल्या जातीचे समाजाचे लोक विरोध म्हणजे ते नाकारले असं जर म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. पण बापट आयोगामध्ये आणि खत्री आयोगामध्ये समाज हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे असं सिद्ध झाल्यानंतरसुद्धा आयोगाचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांनी मात्र यामध्ये चुका केलेल्या आहेत. आणि तोच बापट आयोगाचा जो धागा आहे तो मुख्यमंत्र्यांनी पकडून नागपूरच्या अधिवेशनामध्ये बापट आयोगामध्ये काय झालेलं आहे हे त्यांनी मांडले. हे ते मांडताना त्यांनी काय म्हटले, ह्या आयोगामध्ये सिद्ध झालेलं आहे की मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड आहे. पण एका सदस्यांची नंतर नियुक्ती करण्यात आली आणि जाणीवपूर्वक मतदान घेण्यात आलं आणि मतदान घेण्यात येऊन मराठा समाजाला आरक्षण नाकारलं. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये. आता बावकर सरांनी दुसरा एक मुद्दा मांडला की राणे समिती ही घटनाबाह्य आहे, त्यामुळे त्या राणे समितीच्या अहवालाला काही अर्थ नाही. त्या आयोगानं जो अहवाल दिला आणि राज्य सरकारने जे काही आरक्षण लागू केलं ते कोर्टामध्ये अडकलं. बघा, मला काय म्हणतं, जेव्हा बावकर साहेब हा मुद्दा म्हणतात राणे समिती घटनाबाह्य आहे, तेव्हा मला असं म्हणायचं की मी ते जर मान्य करतो की घटनाबाह्य आहे, तर मग बावकर सरांनी मला असं म्हणायचं की जे नामदार दिलीप सोपलांची एक कमिटी लिंगायत समाजाचे जे 14 जाती उपजाती आहेत त्यांच्या समावेशासाठी ती अपॉइंट केली होती.
आणि दोन्ही अहवाल राज्य सरकारला एकाच वेळी सादर झाले आणि त्याही वेळेस दोन्ही अहवाल ॲक्सेप्ट केले गेले आणि त्यानुसार ओबीसींना म्हणजे लिंगायत जातींना दिलीप सोपल समितीच्या अहवालानुसार आरक्षण मिळालं. आज ओबीसीमध्ये आहेत ते आरक्षण घेत आहेत आणि मुस्लिमांना सुद्धा मिळालं होतं ना अशाच अहवालावरती. आणि हायकोर्टाने तर मुस्लिमांचं 5% शिक्षणातलं आरक्षण मान्य केलं, ग्राह्य धरलंय. बरोबर आहे ना. पण जेव्हा एक समिती ही घटनाबाह्य असेल पण दुसरी तिच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित का केले जात नाहीत हा एक ह्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण दिलीप सोपल समिती ही तर एक सदस्यीय समिती होती, ही तर मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची समिती होती आणि राणे समितीनं खूप मोठं काम केलं होतं. त्यामुळं म्हणजे अहवाल तिन्ही अहवाल असतील, बापट कमिशनचा असेल, खत्रीचा असेल आणि राणेचं, हे तिन्ही अहवालामध्ये मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. थेट जातोय पुन्हा एकदा श्रावण देवरे सरांकडं. श्रावण देवरे सर, जेव्हा मार्ग काढायचा म्हटलं आणि एका टेबलावर चर्चा करायची म्हटली तर मग थोडा कटू वाईटपणा हा घ्यावाच लागतो आणि तो अशा चर्चांमध्ये घ्यावाच लागतो. मी तुम्हाला थेट हा प्रश्न विचारतो की जेव्हा मुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडताना बापट आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, बापट आयोगाच्या अहवालाची चिकित्सा झाली पाहिजे, तो विधिमंडळात मांडला गेला पाहिजे असं जेव्हा म्हणतात तेव्हा राज्य सरकारनं मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीनं द्यायचं आहे, कारण राज्य सरकार हायकोर्टात आपली बाजूसुद्धा मांडतं आहे प्रतिज्ञापत्र सादर करून, अशा वेळी राज्य सरकार एका भूमिकेत आलेलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? जे महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं सांगतो की बापट आयोग म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जे असे आयोग नेमले गेलेले आहेत, हे सगळे आयोग मागासवर्गीय आयोग किंवा ओबीसी आयोग ज्याला आपण म्हणतो, हे आयोग राजकारणी लोकांनी किंवा मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेले नाहीत, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियुक्त केलेले नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हे नियुक्त झालेले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्याच्या आदेशाने जो आयोग नेमला जातो आणि ज्याला कोर्टाचा दर्जा आहे, न्यायालयाचा दर्जा आहे, न्यायालयीन दर्जा आहे त्या आयोगाला, अशा आयोगाच्या विरोधात आपण बोलणं, मग ते मुख्यमंत्री असतील, मंत्री असतील किंवा आणखी कोणी नेते असतील, अशा घटनात्मक आयोगाच्या विरोधात बोलणं हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे, हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे. बापट आयोग हा तज्ज्ञ लोकांचा आयोग होता. बापट स्वतः आणि त्यांच्या सोबत जे तज्ज्ञ लोक होते त्या सगळ्यांनी महाराष्ट्रभर फिरून सर्वे केला, अभ्यास केला, त्याच्यातून निष्कर्ष काढले, ते शासनाला सादर केले, ते नंतर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात मांडले गेले, त्यांनी ते मान्य केले सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने. म्हणजे सगळी न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर, ती यशस्वी झाल्यानंतर, सगळ्यांनी मान्य केल्यानंतर आता जर कोणी उठून म्हणत असेल की तो बापट आयोगच बोगस आहे आणि मुख्यमंत्री सारखा जबाबदार व्यक्ती जर असं म्हणत असेल तर हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, चुकीचं आहे. कोणालाही खुश करण्यासाठी काही बोलावं हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. हा पहिला माझा मुद्दा आहे. ठीक आहे, आपल्यासोबत बाळासाहेब सराटे आहेत. मी येतो सर पुन्हा तुमच्याकडे. बाळासाहेब सराटे, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्या अगदी उलटा आता हायकोर्टात होत आहे. हायकोर्ट म्हणतंय की आयोगाचा अहवाल आम्हाला द्या. तर आता इथं काय नेमका स्टेटस को आहे? आपण ही गोष्ट थोडी मला जर 2 मिनटं दिले तर मी सगळी सविस्तर सांगेन. महाराष्ट्राच्या आरक्षणाचा इतिहास सुरू होतो 9 एप्रिल 1965च्या GR पासून. 9 एप्रिल 1965च्या GR मध्ये ओबीसीला 10% आरक्षण दिलेलं होतं आणि VJNTला 4% आरक्षण दिलेलं होतं. आणि पुन्हा एकदा जोरात सांगतो मी, ते आरक्षण हे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेलं होतं. मग ते 1994 पर्यंत तेच प्रमाण चालू होतं. म्हणजे 23 मार्च 1994 पर्यंत तेच प्रमाण चालू होतं. तोपर्यंत एकाही ओबीसीतल्या घटकाची मागणी नाही आहे की आमचं आरक्षणाचं प्रमाण वाढवा म्हणून लिखित स्वरूपाची. अचानक 23 मार्च 1994 रोजी सुप्रीम कोर्टाचं व्हर्डिक्ट आलेलं असताना इंदिरा साहनीमध्ये, हे जे सांगतात ना की इंदिरा साहनीत असं आलं आणि ते आयोग असे नेमलेले आहेत, सर 19 मार्च म्हणजे 15 मार्च 1993 रोजी स्थायी समिती निर्माण केली इंदिरा साहनीनुसार. ते स्थायी समितीने महाराष्ट्रातल्या सगळ्या आरक्षणाचा विचार करायचा होता. म्हणजे मार्च 93ला समिती अस्तित्वात आलेली आहे इंदिरा साहनीनुसार. त्याच्यानंतर इमिजिएटली केंद्राने राष्ट्रीय मागासवर्ग आयोग कायदा जो आहे तो पारित केलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे आता ते सुरू झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आपल्याकडे जी समितीची रचना झालेली आहे. मग इथल्या आरक्षणाच्या बाबत काहीही जरी कृती करायची असेल तर त्या समितीची त्याला शिफारसीची गरज होती. मग 23 मार्च 1994ला स्थायी समिती असताना 14% आरक्षण 30% कोणत्या GR नुसार करता येतं? ते समितीच्या शिफारसी होत्या का त्याला?
त्याला कुठल्या आयोगाच्या शिफारशी होत्या का? ते कोणत्या आयोगाकडे जाऊन त्याचं सँक्शन करून घेतलेलं आहे का? मनमानी अशी झालेली आहे साहेब महाराष्ट्रामध्ये. ओबीसी 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 म्हणजे काय? ओबीसी हा घटनेच्या नुसार एक नाव दिलेलं फक्त क्लासचं नाव आहे, शैक्षणिक आणि सामाजिक मागासवर्ग. त्याच्यामध्ये हे काही 5, 25, 300, 350, 400 जातींना त्याच्यामध्ये आरक्षणाची सवलत दिलेली आहे. म्हणजे त्या जाती ज्या आरक्षणात आहेत ते ओबीसी हा सगळा क्लास त्यांच्या मालकीचा होत नाही. त्यांना घटनेनुसार त्याच्यामध्ये सवलत लागू केलेली आहे. त्यांनी त्यांच्या सवलती घेत राहावा, त्याला तर आम्ही अजून विरोध केलेला नाही आहे. मूळ मुद्दा असा आहे की ओबीसी हे नाव घेऊन कोणीतरी आमचा ओबीसी ना आम्ही ओबीसी आणि बाकीच्यांनी आमच्या ओबीसीबद्दल चर्चा करू नये, ही भाषाच मुळात घटनाबाह्य आहे. 23 मार्च 1994ला आधी जे 14% आरक्षण होतं ते एकदम जेव्हा 30% केलं, त्याला कुठल्याही आयोगाची शिफारस नाही, कुठल्याही आयोगाचा अभ्यास नाही. महाराष्ट्रातली ओबीसी जातीची लोकसंख्या वाढल्याचा कुठे नोंद नाही, कुठे पुरावा नाही. आणि ते 30% कसं काय झालं? तो GRच मुळात महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा मूळ भांडणाचं कारण आहे. आता याच्या पलीकडे तुम्हाला मी अतिशय गंभीर आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो की पहिल्यापासून म्हणजे मंडल आयोगाचं तुम्ही जर टर्म्स ऑफ रेफरन्स बघितले तर मंडल आयोगाला नोकऱ्यामधील जागांसाठी शिफारसी करायला सांगितलेल्या आहेत फक्त. म्हणजे 16/4च्याच फक्त शिफारसी सांगितलेल्या आहेत. इंदिरा साहनीची केस पूर्णतः नोकरीतल्या आरक्षणासंबंधी आहे. आणि त्याच्या पुढचा अजून सांगतो, केंद्रीय मागासवर्ग आयोग कायदा तो सुद्धा केवळ नोकरीतल्या आरक्षणासाठी आहे 93चा. महाराष्ट्रातला राज्य मागासवर्ग आयोग कायदा तो 2005चा तो सुद्धा फक्त नोकरीतल्या आरक्षणासाठी आहे. त्याच्यातही कुठेही मी सांगतो ते नोंदलेलं नाही आहे. आणि 2004चा जो आरक्षणाचा महाराष्ट्रातला कायदा आहे तो सुद्धा फक्त नोकरीतल्या आरक्षणासाठी आहे. म्हणजे हे सगळं मी जे सांगितलेलं आहे, मंडल आयोग असू द्या, त्याचं टर्म्स ऑफ रेफरन्स असू द्या, इंदिरा साहनीचा निर्णय असू द्या आणि पुढे आयोगाचे सगळे कायदे असू द्या, याच्यात कुठेही शैक्षणिक आरक्षणाचा शब्दसुद्धा नाही आहे. मग 94च्या जूनमध्ये अचानक एक GR निघतो आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षणातलं आरक्षण सुरू झालेलं आहे. ते कोणत्या आयोगाच्या शिफारसीनुसार झालेलं आहे? कुठलीही शिफारस नाही, कुठलाही कायदा नाही. पूर्णपणे बोगस आणि राजकीय हेतूने प्रेरित महाराष्ट्रातलं शैक्षणिक आरक्षण सध्या लागू आहे. त्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो. केंद्रामध्ये ओबीसीचं आरक्षण लागू झालं 93 साली. ते सुद्धा फक्त नोकरीतलं, मंडल आयोगाच्या नुसार नोकरीतलं आरक्षण दिलेलं आहे. शिक्षणातलं आरक्षण 93 साली लागू झालं नाही. ते त्यांना घटनादुरुस्ती केली 2005 साली. त्याच्यानंतर मग केंद्रामध्ये शैक्षणिक आरक्षण लागू झालं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एका GRवर लागू झालेलं आहे. म्हणजे हा किती तफावत आहे बघा तुम्ही. आता पुढे अजून सांगतो मी की 93ला जी स्थायी समिती निर्माण केली गेली त्या स्थायी समितीचे अधिकार नाहीत. त्या स्थायी समितीला घटनात्मक दर्जा नाही, वैधानिक दर्जा नाही आणि काही त्याचं कामकाज कसं चालेल, त्याच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं ऑफिस कुठे असेल, हे कुठेही काही सांगितलेलं नाही आहे. आणि 95च्या 19 मेला असं एक पत्र काढलं 3 ओळीचं. त्याचा GRचा नंबर पण ओरिजिनल मार्चचाच आहे. ते पत्रसुद्धा मंत्रिमंडळाच्या डिसिजनने नाही तर परस्पर निघालेलं आहे की उद्यापासून त्या स्थायी समितीला आपण राज्य मागासवर्ग आयोग म्हणायचं आहे. त्याच्यात कुठेही कामकाजाची पद्धती नाही, किती मेंबर असणार ते लिहिलेलं नाही, ते कसं काम करतात ते लिहिलेलं नाही, त्यांचे रूल्स ठरलेले नाही, त्यांचे काहीच नॉर्म्स ठरलेले नाही आहेत. आणि ते 95 साली त्याला राज्य मागासवर्ग आयोग म्हणायला सुरू केलं आणि कायदा पारित झाला 2006च्या ऑगस्टमध्ये. तोपर्यंत बिना कायद्याचे जे आयोग आहेत, ऐकून घ्या, खत्री कमिशन कायदा नसताना झालेला आहे, बापट कमिशनची नेमणूक कायदा नसताना झालेली आहे. बापट कमिशनचे मेंबर्स आणि खत्री कमिशनचे मेंबर वेगवेगळे. खत्री कमिशनमध्ये 4च मेंबर असायचे आणि एक अध्यक्ष असायचा. बापट आयोगामध्ये, ऐकून घ्या, तुम्हाला फार नवीन माहिती देतो मी. आता थांबा तुम्ही थोडंसं. आता ती लढाई आहे मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण. तुम्ही कितीही नाकारा, विषय तिथंच येणार आहे आणि तीच लढाई कोर्टात सुरू राहणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ओबीसी हा शब्द कोणाची मक्तेदारी नाही. मराठे सुद्धा ओबीसीच आहेत. मराठ्यांना कोणी ओबीसी. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे कारण मला माहिती आहे आता अशा मुद्द्यावरती चर्चा आली आहे की वाद मोठा होणार आहे. ब्रेक नंतर आपण या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. जेव्हा मराठे हे मूळचे कुणबीच आहेत आणि म्हणून त्यांचा कुणबी म्हणून तुम्ही ओबीसी कोट्यामध्ये समाविष्ट करा अशी जर का मागणी पुढे येत असेल तर त्याला किती कुणबी राजी आहेत. प्रश्न दुसरा असाही आहे की सध्या जे ओबीसीमध्ये आहेत त्यांची ती मक्तेदारी आहे का? कारण घटनेनुसार
फेर आढावा घेण्याची तरतूद आहे दर 10 वर्षांनी, तशी घेतली गेली आहे का? आणि आजच्या परिस्थितीमध्ये तशी जर का घेतली गेली तर ज्या समाजाचं बऱ्यापैकी उत्थान झालेलं आहे त्यातले काही समाज घटक हे ओबीसी कोट्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे का? विषय खूप क्लिष्ट, गुंतागुंतीचा, गंभीर आहे. म्हणूनच जेव्हा सरकारला एका टेबलावर बसून चर्चा करायची वेळ येईल तेव्हा सरकार हे पारदर्शी पाहिजे. विधिमंडळात चर्चा झाली पाहिजे. न्यायालयात आपल्या वकिलामार्फत सरकार बाजू मांडत असेल, प्रतिज्ञापत्र सादर करत असेल सुद्धा, हा आरक्षणाचा मुद्दा इतका गंभीर आहे की याची चर्चा विधिमंडळात झाली पाहिजे. त्या दृष्टीनं सरकार खूप कमी पडतं आहे असं माझं ठाम मत आहे. जेव्हा मी गेल्या 15 वर्षापासून आरक्षणाचा अभ्यास करतो तेव्हा ही बाब नक्की प्रकर्षानं लक्षात येते. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. चंद्रकांत बावकर सर आहेत आपल्यासोबत. सर, मुद्दा तोच आहे, ओबीसी आरक्षण विरुद्ध मराठा आरक्षण. आता मराठे हे मूळचे कुणबी आहेत म्हणून त्यांचा कुणबी म्हणून समावेश करा. कोकणातले कुणबी ठीक आहे, तुमचा तर प्रखर विरोधच आहे, पण विदर्भातले जे तिरळे कुणबी आहेत, झाडे कुणबी आहेत, खैरे कुणबी आहेत, बावणे कुणबी आहेत, यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात स्वतःला मराठा म्हणून घेण्याला किंवा मराठे हे कुणबी आहेत हे मानायला विरोध दिसतो आहे. तर ही लढाई तुम्ही पुढं कशी दिसताय? म्हणजे कोर्टात यावर किती परिणाम होईल? नाही, खरं तर मगाशी सराटे साहेब म्हणाले त्याप्रमाणे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 150 आमदार हे मराठा आहेत, त्याच्यापैकी 50 आमदार हे कुणबी आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये त्यांनी फरक केला आणि त्याच्यामध्ये 50 कुणबी आहेत हे वेगळं त्यांनी सांगितलं. खरं तर मराठा असं म्हणा की त्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे, ओबीसी सर्टिफिकेट आहे. अच्छा, पण ते मराठा असतील तर मग मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. पण मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये फरक आहे हा त्याच्यामधून स्पष्ट होतो. मला मराठवाड्याबद्दल काय बोलायचं नाही. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याच्यामध्ये जर कुणब्यांचा विचार केला तर जसं आपण म्हटलं की तिरळे कुणबी, तसे आमच्याकडे कोकणामध्ये तिलोरी कुणबी आहेत. तिलोरी कुणबी आणि मराठे, तिथं कुठल्याही मराठ्यांकडे जा तुम्ही आणि कुणबी आणि मराठा एकच आहेत आणि तुम्ही पण कुणबीच आहात जर असं जर म्हटलं तर एकही मराठा मान्य करणार नाही. ही वस्तुस्थिती आमच्याकडे, आणि आम्ही देखील मान्य करणार नाही की ते मराठे हे कुणबी आहेत म्हणून. विदर्भामध्ये आपण म्हटलं त्याप्रमाणे तिथे पोटजाती आहेत, त्या कुणब्यांमध्ये ज्या पोटजाती अंतर्गतच विवाह होतात आणि त्याच्यामुळे तिथे मराठा आणि कुणबी एक अशा प्रकारचं मोर्चांमधून चित्र उभं केलं गेलं की मराठे आणि कुणबी एक आहेत आणि मराठा कुणबी मराठा हा जो 2006मध्ये ओबीसीमध्ये 83व्या क्रमांकावर जे कुणब्यांबरोबर जे टाकलं गेलेलं आहेत, अशा प्रकारचे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी धड मराठेही नाहीत धड कुणबी नाहीत अशा प्रकारचे जे लोक आहेत ते त्यांची सोयरीक जमवताना मराठे होतात आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष लाभ घ्यायचा झाला की ते कुणबी होतात. अशा प्रकारची स्थिती आहे. तिथे मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये फरक आहे, परंतु जे अंतर कोकणामध्ये कुणबी आणि मराठ्यांमध्ये आहे तेवढं अंतर त्या ठिकाणी नाही आहे हे मान्य करावं लागेल, कमी आहे. मात्र रोटीबेटी व्यवहार कॉमन आहे. रोटीबेटी व्यवहाराच्या बाबतीमध्ये मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कुणब्यांच्या मध्येच पोटजाती आहेत त्यांच्या अंतर्गतच होतात. आता आमचे काही सहकारी त्या म्हणजे परिचयाची मंडळी आहे तर ते फक्त पोटजातीमध्ये होते. जर पोटजाती तिरळे कुणब्याची मुलगी असेल तर तिरळे कुणब्यांकडे देणार असेल तर मग त्या ठिकाणी रोटीबेटी व्यवहार मराठ्यांशी केलेला नाही. पण अमरावती विभागामध्ये खास करून बुलढाण्यापासून पुढे गेलात, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या पट्ट्यामध्ये जे तिरळे कुणबी आहेत त्यांचे 96 कोळी मराठ्यांबरोबरचे रोटीबोटी व्यवहार खूप कॉमन आहेत. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. आणि प्लस आता अलीकडं हे मंडल कमिशनचा फायदा ओबीसी आरक्षणाचा मिळतो म्हणून अनेक जे मराठवाड्यातले जे 96 कोळी मराठे आहेत त्यांनीसुद्धा आपल्या सुना ह्या विदर्भातल्या तिरळे कुणब्यांच्या केलेल्या आहेत. त्याची कारणं अशी आहेत की एक तर ओबीसी रिझर्वेशन निवडणुकीत लागलं तर त्याचाही फायदा होतो, महिला रिझर्वेशन आलं तर त्याचाही फायदा होतो. त्यासाठी सुद्धा सोयरिकी होत आहेत. आपण काय गल्लत करतो
मुळात आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या लोकांना मिळतं. कोणाची सोयरीक कोणामध्ये होते हा अनेक निकषापैकी एक सामाजिक मागासलेपणा तपासण्याचा तो तपासण्याचा भाग आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, यांच्या निसरड्या कशा गोष्टी असतात. आमच्याकडे बघा झेडपीच्या अध्यक्षाची निवड झाली, त्यामध्ये भामरेंची पुतणी म्हणजे राज्यमंत्री भामरेंची पुतणी आमच्या साहेबराव पाटलाची सून आहे. मग साहेबराव पाटील दोन गावकरांची ती सून आहे, ते मराठा आहे आमच्याकडे, कारण त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही. ती मुलगी जेव्हा आली तर ती आता झेडपीची अध्यक्ष झाली ओबीसी कोट्यातून. एकाने आक्षेप घेतला नाही, ओबीसीच्या कोणत्याही नेत्याने त्याच्यावर आक्षेप घेऊन दाखवा का, तर तिकडे आहेत कुणबी, म्हणजे तिकडं कोण आहे मग ते कुणबी आहे, पण ते मराठ्यांची सोयरीक करतात हे उदाहरण देत नाही. अहो बापट आयोगामध्ये भाऊसाहेब मुळीकांची फार साक्ष आहे, विस्तृत साक्ष. त्यांच्या 2 सुना 96 कोळी मराठ्याकडे, त्याला तुम्ही 96 कोळी मराठा म्हणा, मी तर त्यात काही मानत नाही, आणि 2 तथाकथित कुणब्यांकडे. आणि ते भाऊसाहेब मुळीक सांगू लागलेले आहेत की हा विषय येत नाही कारण सगळे मूळचे एकच आहेत. आता आमच्याकडे जे 2 गावकरांच्या विरुद्ध बाई होती अनुराधा चव्हाण, तीसुद्धा ओबीसी कोट्यातून, तिचा नवरा मराठा आहे, ती कुणबी आहे, ती विदर्भातून आलेली आहे. तिच्याही सर्टिफिकेटवर तुम्ही शंका घेत नाही, भामरेंच्या सर्टिफिकेटवर तुम्ही शंका घेत नाही. मराठवाड्यातली जर अशी एखादी मुलगी असती आणि तिच्याकडे जर सर्टिफिकेट असतं, तुम्ही म्हणले असते हे डुप्लिकेट आहे. हे म्हणण्याला काही तसं मतलब नसतो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, हे सगळे राजकारणाचे धंदे आहेत. म्हणजे 7 राज्यामध्ये जाट समाजात ओबीसीच जातो, आणि 8व्या राज्यात जेव्हा हरियाणामध्ये तो आरक्षण मागतो ते तेव्हा म्हणतात तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागासलेलं नाही, आणि त्यांच्या सोयरीकी तर सगळे होता, तो एकच समाज आहे. म्हणजे याला कसं काय न्याय लावणार तुम्ही? म्हणजे हा दुटप्पीपणा झाला. ज्यांच्याकडे आत्ता नोंदी आहेत तो कुणबी म्हणून प्रमाणपत्र काढू शकतो घटनेनुसार, आणि तो आरक्षण घेऊ शकतो. व्यक्तिगत काही केसेस, समजा आमच्याकडे नरवाडीची केस हारली किंवा कोणती व्यक्तिगत काही केस हारली असतील, सामाजिक पातळीवर मराठा समाजाला आरक्षण कुठून द्यायचं हा वेगळा विषय. पण आम्ही कुणब्याचेच घटक आहोत हे नाकारायचं हा सामाजिक गुन्हा आहे, घटनात्मक गुन्हा आहे. कारण भारतामध्ये एकदा जात ठरली बापजाद्यांची की ती तुम्हाला पुसताच येत नाही हो. आणि मग आम्हाला तुम्ही 1871च्या जनगणनेचं आमच्याकडे डॉक्युमेंट आहे, त्याच्यामध्ये किती महाराष्ट्रात कुणबी आहेत आणि किती मराठा आहेत याच्या नोंदी आहेत. आणि असं तुम्ही जर मागे गेलं तर त्यांचे लोकांच्या कुणबीच्या नोंदी सापडत असतील 100 वर्षापूर्वीच्या, तर त्यांची जात उद्या रेकॉर्डमध्ये काही लावल्याने बदलत नाही. हे सामाजिक इतिहास आहे, आणि अशी जात बदलता येत नाही. घटनेने जात बदलण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. मूळ मुद्दा आरक्षणासाठी आम्ही हे करतो का, तर याच्याबद्दल कोणी आक्षेप असा घ्यायचं कारण नाही. मराठा समाज हा सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेला आहे. हे जेव्हा आता ॲफिडेव्हिट 2500 पानाचं दाखल झालेलं आहे, मागचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादीने जे अहवाल दिलेला आहे तो मान्य करून नव्या सरकारने कायदा केलेला आहे. म्हणजे सरकार कन्व्हिन्स्ड आहे की हे सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेले आहेत. आरक्षणाचा पेच खूप गुंतागुंतीचा आहे, हा तिढा खूप गुंतागुंतीचा आहे, मला माहिती आहे. पण काही प्रश्न जे आहेत जे सर्वसामान्यांच्या मनात येतात, एक तर मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, याचं हे कसं सिद्ध करायचं आणि सिद्ध करण्यासाठी काय निकष आहेत, ते निकष कसे असावेत, इथपासून तयारी आहे. त्याचबरोबर ऐका ना, हा जो मुद्दा आहे ना हा आपल्याला सविस्तरपणे घ्यायचा आहे. कारण येऊन जाऊन आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे का मराठा समाज, तर हो, तो काळाच्या ओघात झाला असेल. शेतीचे तुकडे झालेत, विभागण्या झाल्या घरांमध्ये, त्यामुळे ती परिस्थिती ओढावली असेल. पण सामाजिकदृष्ट्या मागासले पण आहे का, यावर मात्र अजूनही चर्चा, ती सुद्धा खडाजंगी होते. त्यावर आपल्याला पुन्हा चर्चा करायची आहे, पण एका ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा एकदा श्रावण देवरे सरांकडे जातो आहे. देवरे सर, मराठा समाज, मग कोणता मराठा समाज, त्यामध्ये पुन्हा तेच आहे की बरं, बावकर सरांना मी विचारतो. बावकर सर, मराठा समाज कोणता मराठा समाज, ज्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट नाही आणि जो 96 कोळी मराठा आहे, ज्याला आरक्षणाची गरज आहे, असा समाज धरूया. हा समाज मागासलेला कसा सामाजिकदृष्ट्या? मोठा घोळ आहे की त्या ठिकाणी कुणब्यांच्या नावानं मी मगाशी म्हटलं, सोयरिकीसाठी मराठा आणि सवलतीसाठी कुणबी, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. अशी परिस्थिती आमच्या कोकणामध्ये तरी दिसणार नाही. आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर अशी एक म्हण पूर्वीपासून आहे
की माजला तो मराठा झाला, अशा प्रकारची एक म्हण आहे. आणि त्याच्यामध्ये जे रोटीबेटी व्यवहार आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अगदी 1871चा गॅझेटचा संदर्भ दिला सराटे साहेबांनी, तर त्याच्यामध्येही स्पष्ट म्हटलेलं आहे, लक्षात घ्या, की एखादा कुणबीवर जर श्रीमंत असेल तर मराठा आपल्या गरीब मराठा जो असतो तो आपली मुलगी त्याच्याकडे द्यायला अजिबात मागे पुढे बघत नाही. मात्र जर तो गरीब असेल आणि मराठा गरीब असेल आणि कुणबी गरीब असेल तर गरीबाकडे गरीब हा मराठ्यांची मुलगी द्यायला तयार होत नव्हता, हे स्पष्ट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि एखादी मुलगी तर मुलगी जर कुणब्याची असेल, ती गरीब असेल पण सुशिक्षित असेल आणि चांगली स्वरूपवान असेल तर त्या मुलीला स्वीकारायला मराठीही कुठल्या प्रकारचं आढळवेढं घेत नव्हते. तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये अनेक केसेस आत्तापर्यंत झालेल्या आहेत. पिंपरी चिंचवडच्या महापौरांच्या बाबतीमध्ये देखील आता एक कोर्टामध्ये एक प्रलंबित केस आहे की कुणबी की मराठा हे सिद्ध करण्याचं त्यांच्यावर एक म्हणजे हे बंधन आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा हे मुळात आम्ही पहिल्यांदा जातीभेद मानणं हे चुकीचं आहे. कुणबी आणखीन मराठे हे काही एकमेकाचे दुश्मन नाहीत. मात्र ज्या वेळेला सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला आमच्यासारख्यांना वाटतं की ज्यांच्याकडे जमीन धारणा जास्त आहे, लँड होल्डिंग ज्यांच्याकडे जास्त आहे, असा जो मराठा समाज आहे, कोकणामध्ये प्रामुख्यानं तो खोत म्हणून वावरायचा आणि त्यांची कुळं म्हणून कुणब्यांना त्या ठिकाणी वावरून घेतलं जायचं. तर अशा ठिकाणी खूप मोठी तफावत, सामाजिकदृष्ट्या खूप मोठी तफावत कुणब्यांमध्ये आणखीन मराठ्यांमध्ये आहे. मराठा आणि कुणबींच्या बाबतीमध्ये अनेक वेळा फार पूर्वीपासून अगदी 350 वर्षापासूनचे पुरावे दिले जातात. मात्र 350 वर्षापूर्वीची स्थिती, काल परवापर्यंत 50 वर्ष 60 वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची सामाजिक स्थिती याच्यामध्ये खूप मोठा फरक झालेला आहे. ठीक आहे, सरांचं म्हणणं बरोबर आहे की सामाजिक स्थितीत फरक झालेला आहे. तुमचं ही गोष्ट कोणीही नाकारणार नाही की मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल झालेला आहे. हो, तो झालेला आहे, तो ठिकठिकाणी दिसतोय. पण सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा, या मुद्द्यावरती आता एक लक्षात घेऊया आपण. मला तर उलट त्यांनीच माझा विषय ओपन केल्यामुळे मला अजून सोपं झालं. मुळात ज्यांच्याकडे जमीन धारणा जास्ती वगैरे वगैरे सांगितलं तर विदर्भामध्ये जमीन धारणा जास्ती आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जमीन धारणा जास्ती आहेत. मग त्या न्यायाने पश्चिम महाराष्ट्रातले मागासलेले ठरतील, कारण त्यांच्याकडे जमीन धारणा कमी आहे. आता आपल्या कर्जमाफीवरून ते विषय समोर आले होते. आणि ते विदर्भातले आणि उत्तर महाराष्ट्रातले कुणबी झालेले आहेत, ओबीसी आहेत. आणि मराठवाड्यातले मात्र सगळ्यात माग असलेले असूनसुद्धा ते मात्र आरक्षणाबाहेर आहे. त्यांच्याबद्दल काही कोणाला बोलायची इच्छा नाही. आता मुळात मुद्दा असा आहे की कालेलकर आयोगाने, आम्ही जेव्हा हैदराबाद संस्थानामध्ये होतो तेव्हा मराठ्यांना जसेचे तसं मागासवर्ग म्हणून घोषित केलं होतं. आणि सगळे उत्तर याच्यातले मराठवाड्यातले मराठा लोक कालेलकर आयोगाने मागासवर्गामध्ये घातलेले होते. तेव्हा आम्हाला गॅरंटी दिली होती की महाराष्ट्रात जरी गेलो तर आमचे मूळचे अधिकार डावलले जाणार नाही. म्हणजे आम्ही मागासलेले तेव्हापासून आहोत, हा एक त्यातला पुरावा आहे. दुसरा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की सामाजिक मागासलेपणा याचे 2-3 विषय आहेत. एक तर मंडल आयोगाने जेव्हा अहवाल दिला तेव्हा त्यांनी एक सूचना अतिशय कॅटेगरिकली केलेली आहे की धिस स्कीम शुड बी रिव्ह्यूड आफ्टर 20 years. म्हणजे त्यांनी सांगितलं की मी जे आता केलेलं आहे ते 20 वर्षांनी रिव्ह्यू घ्यायचा आहे. आता यांचे सगळ्यांचे घोळ काय झालेले आहेत, आपल्याकडचं आरक्षण हे जातीच्या आधारावर दिलं गेल्यामुळे महाराष्ट्रातलं पूर्णतः, कारण बी डी देशमुख समितीनेच काय सांगितलं होतं की आर्थिक निकषावर आरक्षण देता येणार नाही, जातीच्या आधारावर आरक्षण द्या. महाराष्ट्रातलं आरक्षण हे जातीच्या आधारावर सुरू झाल्यामुळे जात ज्याची माळी तो आरक्षणात, त्याचे जे दुरान्वयाने संबंधित नसलेले पाठारे क्षेत्रीय ते सुद्धा माळीमध्ये तत्सम जात म्हणून गेलेले आहेत. सोयरिकीच्या काय गोष्टी सांगता हो, माळी समाजात हळदी माळी फुलमाळी सोयरिकी करत नाही तरी ते एकाच आरक्षणात आहेतच की. सोयरिकी हा निकष महत्त्वाचा नाही, कारण जातीच्या आधारावर आरक्षण दिलं जात नाही. पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. आम्हाला मराठा म्हणा का कुणबी म्हणावं तर आम्ही कुणब्याचे आहोत हे आम्हाला सांगावं लागणार, कारण ते आहोत. मुद्दा कुठं मला काही बोलायचं आहे तुमच्यासाठी, हाच प्रश्न आहे देवरे सर, हाच प्रश्न आहे. त्यांची याचिका आहे औरंगाबाद खंडपीठामध्ये की ओबीसी आरक्षणाचा फेरआढावा घ्यावा आणि ज्या जातींचं उत्थान झालेलं आहे त्यांच्या बाबत नव्यानं विचार करावा. आमची मागणी इतकी जुनी मिनिटं बोलू द्या, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर. देवरे सर 1 मिनिटानंतर येतो.
हां, सगळ्या जातीचं नाव लावल्यामुळे हा सगळा गोळ झाला आहे. आता घटनेच्या चौकटीत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण जर तपासायचं असेल तर मग माळी समाजाचं मागासलेपण कधी तपासलं, कुठल्या अहवालात तपासलं, त्यांना किती गुण मिळाले हे मला सांगून द्यावं. आगरी समाजाचं मागासलेपण कुठे तपासलं, कधी तपासलं, किती गुण मिळाले हे मला दाखवून द्यावं. हे गृहीत धरलेलं मागासलेपण चालणार नाही. आता तुम्हाला बलुतेदार म्हणून आरक्षण दिलं तर माळी बलुतेदार नाही, वाणी बलुतेदार नाही, सोनार बलुतेदार नाही, तेली बलुतेदार नाही, म्हणजे बलुतेदार म्हणून आरक्षण दिलेलं नाही आहे. मुळात याचे सामाजिक निकष आहे, त्याला काही ऐतिहासिक कारणं जरूर आहेत. पण आपल्याकडे काय झालेलं आहे की मराठा समाज म्हटलं, मराठा शब्द म्हटलं की यांना राग येतो. कुणबी असेल सर्टिफिकेटवाला तर त्याला हे सहन करतात. म्हणजे हा काल्पनिक विषय झालेला आहे, हा जमिनीवरचा विषय नाही. बोलायचं एक मिनिट मला जरा बोलू द्या. देवरे सर 2 मिनिटं आलोय मी. देवरे सर एकच मिनिट. याच्यामध्ये फेर आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये सराटे साहेबांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. माझं तर म्हणणं असं असेल की 57 मोर्चे निघाले, त्याच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याबरोबर जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे म्हणून जर मागणी केली गेलेली असते तर फेर आढावा याचिका हायकोर्टामध्ये टाकण्याची गरजही भासली नसती. बस मला एवढंच म्हणायचं. ठीक आहे. मुळात असं आहे की आमची याचिका जी आहे ती घटनात्मकदृष्ट्या कायद्याला आधारित आहे. जर आमच्या स्टेट बॅकवर्ड कमिशन ॲक्टमध्ये कलम 11 आहे, नॅशनल बॅकवर्ड कमिशनमध्ये कलम 11 आहे आणि मंडल आयोग सांगतोय की दर 20 वर्षानंतर तपासणी केली पाहिजे. अहो, माझं म्हणणं असं की कोणत्या जातीची किती संख्या हा महत्त्वाचा मुद्दा नाही. त्या जाती मुळात मागासलेल्या आहेत का सामाजिकदृष्ट्या, हा प्रश्न आहे खरा. त्यांचं मागासले पण कधीच तपासलेलं नाही, ते 50 वर्ष आरक्षण घेत आहेत. प्रश्न असा आहे की एखादी जात काळाच्या ओघात मागासलेली झाली असं जर का दिसत असेल तर त्याला आरक्षण दिलं पाहिजे, असंही एक तत्त्व आहे. बरोबर. त्या दृष्टीनं मराठा समाजाचा विचार तुम्ही करता. मला एकच मुद्दा पाहिजे की आज मराठा समाजाला आरक्षण हवं आहे तर ते शिक्षणामध्ये जास्त गरजेचं आहे, नोकरीमध्ये जास्त गरजेचं आहे की छुपा अजेंडा हा राजकीय आरक्षणाचा आहे? एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की 15/4 आणि 16/4 जे आरक्षण दिलं गेलेलं आहे शिक्षण आणि नोकरीमध्ये, मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये थोडंसं चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. 15/4 आणि 16/4 शिक्षण आणि नोकरीमध्ये जे आरक्षण मिळालेलं आहे ओबीसी घटकांना, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्याच याद्या ज्या आहेत त्या राजकीय आरक्षणासाठी वापरल्या जातात. हे अत्यंत चुकीचं आहे. कारण राजकीय आरक्षण हे 15/4 आणि 16/4 मिळत नाही. तर ती कम्युनिटी जी आहे त्या ठिकाणी अल्पसंख्याक असेल तर त्याच्यासाठीचं ते रिझर्वेशन आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा राजकीय आरक्षणासाठी आपला अजेंडा राबवते असं मला तरी काही चित्र दिसत नाही आहे. त्या संदर्भातलं जेन्युनली जर समाज आरक्षणाची मागणी करतोय तर तो शिक्षणामध्ये आणि नोकरींसाठी आरक्षणाची मागणी करतोय, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं मुळामध्ये आज ओबीसी समाजसुद्धा जो राजकीय आरक्षणाचा जो फायदा घेतोय तो सुद्धा चुकीचा आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र याद्या करण्याची गरज आहे. आणि त्यानुसार आता विदर्भामध्ये कुणबी जास्त आहेत, जेव्हा तिथं कुणबी ओबीसी जास्त आहे तर तिथं मराठ्यांना आरक्षण राजकीय मिळालं पाहिजे कारण ते अल्पसंख्याक आहेत. पण महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीनं चाललं आहे. दोन्ही याद्या, ह्याच याद्या तिकडे वापरल्या जातात, इकडे वापरल्या जातात, हा एक मुद्दा. आणि मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे, हा दुसरा मुद्दा. तर मला एकंदर असं ह्या विषयाकडं मी पाहतो जेव्हा, किंवा मोर्चे असतील किंवा ओबीसी समाजाचा विरोध म्हणून असेल, तर मला असं म्हणायचं आहे की सामाजिक न्यायाच्या अंगानं ह्या विषयाकडे बघण्याची गरज आहे. 57 मोर्चे निघाले, 58 मोर्चे निघाले, पण मला असं वाटतं, माझं निरीक्षण असं आहे की आजसुद्धा मराठा समाजाच्या मोर्चाकडं कोणीही सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून बघत नाही आहे. काय हा खूप मोठा प्रश्न आहे. जसं सामाजिक न्यायाचा आहे तसा तो सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे ओबीसी समाज म्हणजे बहुजन समाज एकत्र राहण्यापुढचं एक मोठं आव्हान आज उभं झालेलं आहे. त्यामुळं ओबीसी असतील, दलित समुदाय असेल आणि मराठा ह्या सगळ्यांनी या गोष्टींचे विचार करण्याची गरज आहे. आणि हे करत असताना मला काय म्हणायचं, ओबीसी असतील, दलित असेल किंवा मराठा असेल, एकमेकांना विरोध करण्यापेक्षा आपण भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्या घटनेनुसार ज्या काही गोष्टी होतात त्या आपण ॲक्सेप्ट कराव्या असं माझं स्वतःचं मत. सामाजिक न्यायाचा विषय आहे आणि त्या दृष्टीनं मराठा समाजाच्या या मागण्याकडं बघावं. प्रश्न असा आहे की आरक्षण आधी मी मागासवर्गीय आहे, मला आरक्षण मिळतं आहे हे सांगायला लोक कचरत होते. आता प्रत्येकाला आरक्षण हवं आहे, मी मागासलेला आहे हे प्रत्येकजण सांगण्याचा अट्टहास करतो आहे. माझं मध्यंतरी न्यायमूर्ती PB सावंत यांच्याशी बोलणं झालं होतं. इंदिरा साहनीचं जे
जजमेंट आहे ते त्यांनी दिलं होतं आणि ते असं म्हणाले होते की तेव्हा आम्ही असा विचार केला होता की समाजातला बहुतेक लोक हे पुढारलेले आहेत, फार थोडे आहेत ज्यांना आरक्षणाची गरज आहे, पण काळाच्या ओघात आता परिस्थिती बदललेली दिसते आहे. आता समाजातले बहुतेक लोक हे मागासलेले आहेत आणि म्हणून ती जी अप्पर लिमिट आहे आरक्षणाची ती वाढली पाहिजे असं त्यांचंही मत होतं. पण ती वाढण्यासाठी संसदेनं घटनादुरुस्ती करायची आहे, तिथं पुढाकार घ्यायचा आहे असंही ते बोलले होते. म्हणजे हा विषय हा खूप गुंतागुंतीचा, याची व्याप्ती खूप मोठी आहे. सामाजिक अभिसरण होतं आहे ते खालच्या दिशेनं होतं आहे, म्हणजे मागासलेपणाच्या दृष्टीनं होतं आहे. आर्थिकदृष्ट्या सगळेच समाज घटक हे कमी जास्त प्रमाणात दुर्बल होत आहेत. त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश जो एकेकाळचा सत्ताधारी वर्ग म्हणून असा केला गेलेला आहे पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा परसेप्शनमध्ये अमॉंग्स द मासेस, ती बदलण्याची गरज आहे असं अनेकांना वाटतं आहे. कारण घरादारांच्या वाटण्या झालेल्या आहेत. आज सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्येही मराठा कुणबी समाजाचेच शेतकरी दिसत आहेत. ज्या मराठवाड्यामध्ये सर्वाधिक आत्महत्यांचं लोण पसरलेलं आहे तिथं सर्वाधिक संख्येनं मराठा समाजाचे शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशावेळी सामाजिक न्यायाचा निकष हा लावला गेला पाहिजे, त्या दृष्टीनं विचार झाला पाहिजे. आणि पुन्हा मुद्दा तोच आहे की ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांची ती मक्तेदारी आहे का, त्याचा फेर आढावा घटना घ्या असं सांगत असेल तर तो फेर आढावा का घेतला जात नाही. तिथं कोणाची बूज राखली जाते, घटनेची राखली जाते की स्वतःच्या अट्टहासाची राखली जाते, हाही विचार आहे. त्यामुळं दोन्ही बाजूनं आपापली ठाम मतं आहेत, दोन्ही बाजूनं निष्कर्ष काढणारी मतं येत आहेत आणि त्यातनं मार्ग काढायचा आहे. हे सोपं काम नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारण ही अशी गल्लत आहे की त्याला डावलून तुम्ही कुठला निर्णय पार करून घेतो म्हटलं तर ते शक्य नसतं. म्हणूनच असे प्रश्न गुंतागुंतीचे होतात. मराठा समाज रस्त्यावर उतरला, मोठ्या संख्येनं उतरला, इतरही समाज रस्त्यावरती उतरला आहे. मुंबईत 9 ऑगस्टला मराठा समाजाचा मोठा महामोर्चा निघतो आहे. समाजाचा हा एल्गार आहे, आक्रोश आहे, एक प्रकारचा इशारा देण्याची पद्धत आहे, सगळं काही ठीक आहे. पण यातून सरकार कसा मार्ग काढणार आहे, कारण मार्ग तर सरकारला काढायचा आहे आणि त्याकडंच सर्व आशेनं बघतायत. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला आजचा सवाल बघा. मोर्चामुळं मराठा आरक्षणाचा दबाव सरकारवर वाढेल का? 74% लोक म्हणतायत होय, मोर्चामुळं मराठा आरक्षणासाठीचा जो दबाव आहे तो सरकारवर वाढेल. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप.